मंडळी, यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सहस्त्र चंद्रदर्शन नागरी गौरव समितीचे अध्यक्ष व कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांना. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर संबोधन करावं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या सहस्त्रचंद्र दर्शन प्राप्त सोहळ्याचे अध्यक्ष, भारताचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी कृषी व संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री शरद पवार, सत्कारमूर्ती पत्रमहर्षी पद्मश्री सहस्त्रचंद्र दर्शन प्राप्त श्री प्रतापसिंह गजाननराव जाधव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, जे आता थोड्या वेळातच येणार आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार, केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले, खासदार श्री धनंजय महाडिक व श्री धैर्यशील माने व विशाल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मंत्री श्री हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील, श्री शिवेंद्रराजे भोसले, श्रीमती पंकजा मुंडे वगैरे, आणि आपल्या कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, श्री सतेज पाटील, श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री विनय कोरे, श्री जयंत आसगावकर, श्री चंद्रदीप नरके, श्री अमल महाडिक, श्री राहुल आवाडे, पुढारी परिवाराचे सर्व मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या चंद्रदर्शन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. धन्यवाद. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या वडिलांनी रचलेल्या सामाजिक पाया अधिक मजबूत करून आपलं कार्य चालू ठेवलं आहे. ही समाधानाची बाब आहे. 1960 पासून ते आज तागायत त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले. पुढारीचा छाप आपणा सर्वांना कोल्हापूरच्या विकासामध्ये दिसून येतोय. कोल्हापूरचा जडणघडण मध्ये पुढारीचा मोठा वाटा आहे. तरी आपल्याला अजून पुष्कळ विकास कामे घडवून आणायचे आहेत. आपण मोठ्या संख्येने येथे आहात पाहून आम्हाला उत्तेजन मिळालेलं आहे की 2 शब्द आपल्या पुढे ठेवावे. कोल्हापूरचे रस्ते सुधारण्याबाबत आपण शासनाने विशेष लक्ष घातलं पाहिजे. रेंगाळलेली कामे हाती घेऊन आणि नवीन कामे चालू ठेवली पाहिजे, सुरू केली पाहिजे. अंबाबाई मंदिर विकासाची नुसतीच चर्चा होते, निधी काही मिळत नाही. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांनी हायकोर्ट बेंचसाठी प्रस्ताव देण्यास सांगितले आहे. त्याचा
राज्य शासनाने लवकरात लवकर पाठपुरावा करावा. कोल्हापूर संस्थानची मीटर गेज रेल्वे कोल्हापूर ते मिरज 1891 साली पूर्ण केली. विशेष म्हणजे ठरलेल्या 3 वर्षाच्या मुदतीमध्ये व ठरलेल्या बजेटमध्ये पूर्ण करण्यात आली होती. आता गरज आहे दुसऱ्या इलेक्ट्रिफाईड लाईनचा, ब्रॉडगेजच्या. कोल्हापूर वैभववाडी तसेच बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग होणे आवश्यक आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस सारख्या प्रतिष्ठित रेल्वेची प्रत सुधारली पाहिजे. सह्याद्री एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे मुंबईपर्यंत पोहोचली पाहिजे. कोल्हापूर पुणे वंदे भारत ही डेली करावी आणि त्याची गती वाढवावी. आपल्या एअरपोर्ट संबंधी काही पॉईंट्स आहेत. आपल्या तिकीटिंग प्राइसिंगकडे शासनाचं विशेष लक्ष पाहिजे. वाढीव धावपट्टी लवकरात लवकर तयार करावी. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम खाली कोल्हापूर ते गोवा, नाशिक, शिर्डी, इंदोर, पुणे वगैरे जोडावे. लॉंग हॉल फ्लाईट्सनी दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, जयपूर, पाटणा जोडावेत. NCC एअरविंगसाठी एअरपोर्ट उपलब्ध करून द्यावा आणि तिथे फ्लाईंग क्लब आणि ग्लायडिंग क्लब सुरू करावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एअरपोर्टला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव अजूनही देण्यात आलेले नाही. त्यासंबंधी त्वरित शिक्कामोर्तब करून कार्यवाही करावी. शासनाला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे असेल तर त्यांनी ते ताबडतोब करावे. शासन म्हणते की शासनाचे कर्ज पुढच्या जूनमध्ये माफ करू, पण तोपर्यंत काय? म्हणून आतापासून ते पुढच्या जूनपर्यंत शेतकऱ्यांचा होणारा खर्च अनुदान स्वरूपात द्यावा. तसेच त्यापुढे शेतकऱ्यांचा जेव्हा अडचणीत येतात तेव्हा त्यांना लागणारा खर्च हा अनुदान स्वरूपात द्यावा. तरच त्यांचा 7/12 कायमचा कोरडा राहील. लोकप्रतिनिधींकडून जनतेची खूप अपेक्षा आहे. माझ्याकडे जवळपास 1800 विकास कामांचे अर्ज प्रलंबित आहेत. हे सर्व अर्ज पक्ष पातळीवर नसून पक्षविरहित सर्व जनतेने माझ्याकडे दिलेले आहेत. म्हणून विकास कामांना शासनाकडून अधिक निधीची गरज आहे. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी यापुढे श्री प्रतापसिंह जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत राहील ही खात्री व या प्रसंगी मी व्यक्त करतो. प्रतापसिंह जाधव यासाठी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही माझी सदिच्छा. पुन्हा एकदा सर्वांना सहस्त्रचंद्र दर्शन प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.